खरं तर संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव म्हणजे योग्य नाही तो त्या गोष्टी, परंतु तिथं काय झालं होतं, संतोष देशमुखांच्या हत्येच्या नंतर तिथं जरांगे नावाच्या कुठतरी बिंडोक माणसाने कुठतरी जाती द्वेषाचं राजकारण सुरू केलं आणि संतोष देशमुखांचे भाऊ त्या धनंजय देशमुख जरांगेच्या आसपास राहून कुठतरी जाती द्वेषाचं राजकारण करू लागले. बजरंग सोनवणेच्या संपर्कात राहून जातीवाद वाढवण्याचं काम केलं. त्यामुळं गावगाड्यात काय तिथं काही एकटा मराठा समाज नाही, तिथं बहुजन समाजातले सर्व लोक राहतात आणि लोकांनी कुठतरी विकासाला महत्व देण्याचं काम केलं असेल. जाती द्वेषाला लोक कंटाळून गेले असतील. प्रत्येक गोष्टीचं समजा भावनिकतेचा विषय असतो, परंतु भावनिकतेच्या आडून जातीवादाचं राजकारण व्हायला नव्हतं पाहिजे आणि तिथं सातत्यपूर्ण जातीवादाचं राजकारण केलं आणि जातीवादामुळेच हा जरांगेच्या संपर्कात राहिल्यामुळं आणि खरं तर हा पराभव देशमुख फॅमिलीचा नाही, हा पराभव मनोज जरांगेचा आहे, हा पराभव बजरंग सोनवणेचा आहे आणि सगळ्या जातीवादी विचारसरणीच्या लोकांचा पराभव आहे.